अहो माहित नाहीये. आज विजयराव पवारांनी हा जो चाकोरीच्या बाहेर जाऊन उद्योग सुरू केलाय त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि हा आपला जो उपक्रम आहे तो यशस्वी होण्यासाठी आमच्या कंपनीकडून तुम्हाला नक्कीच संपूर्ण सहकार्य लाभेल. मी माझी ओळख करून देतो. मी नरेंद्र पंडितराव, राघवेंद्र फर्टिलायझर्स, कोल्हापूर. माझं शिक्षण झालंय, मी केमिकल इंजिनियर आहे. बीटेक केमिकल UD मधून केलंय. कोल्हापूरमध्ये काही कारणाने स्थायिक व्हायला लागल्यानंतर मला केमिकल या फील्डशी माझा संबंध सुटला आणि मी अनेक व्यवसाय केले. जसे विजयरावनी अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले तसे मी अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले. मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होतो, बिल्डर म्हणून अनेक कामं केली. कोल्हापूरला मी पहिलं 100 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं, लोटस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, ज्याचा मी संस्थापक चेअरमन आहे. त्याच्यानंतर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तसं गोठा चालू करायचा उपक्रम सुरू केला 2000 साली आणि 200 मुरा म्हशी घेतल्या आणि त्या काळात 1 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून मी मुरा म्हशीचा गोठा सुरू केला. त्या गोठ्याने मला खूप काही शिकवलं. शेण आणि शेणखतातला फरक मला तिथं कळला की शेण म्हणजे काय आणि शेणखत म्हणजे काय. शेणखताचा उपयोग कसा करायचा हा एक माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. मग गांडूळ खताचा प्रोजेक्ट सुरू केला. त्यावेळी गांडूळ खत म्हणजे फार टॉपला होतं, पण लक्षात आलं की एखादी बॅग गांडूळ खत विकणं खूप सोपं आहे, पण 10-10, 15-15 आणि 100-100 टन गांडूळ खत विकणं हे अशक्य आहे. मग त्याच्यानंतर मला एक गुरु भेटले आणि त्यांनी मला एक फॉस्फो कंपोस्ट नावाचं खत बनवायला सांगितलं. ही 2001 सालातली गोष्ट आहे. मी ते फॉस्फो कंपोस्ट नावाचं खत बनवलं आणि ते त्यांना बनवून देत होतो. जिथं माझा गोठा आहे तिथे 18 एकरचं फार्म हाऊस आहे माझं. ज्योतिबाला आहे, आपल्याला माहितीच असेल, ज्योतिबाला माझं फार्म हाऊस आहे. तिथं मी साधारण एक 200 नारळाची झाडं लावली होती. 10 वर्ष झाली तरी नारळाला फळच नाही. एवढी नारळ व्हायची आणि गळून पडायची. मला त्यावेळी ॲग्रिकल्चर मधलं काही ज्ञान नव्हतं, फक्त शेणखत गोठा एवढंच माहीत होतं. मग काही दुकानदारांच्या सल्ल्याने किंवा अजून काही जणांच्या सल्ल्याने त्याला निरनिराळ्या ट्रीटमेंट केल्या. केरळमधून एक महाभाग आला, त्यांनी मला त्या नारळाला इंजेक्शन्स द्यायला लावली. मी त्या नारळाला इंजेक्शन पण दिली. सांगतील ती खतं घातली, पण नारळाला काही नारळ लागत नव्हते. मग ज्या गुरूंच्या माध्यमातून मी ते फॉस्फो कंपोस्ट खत बनवलं होतं त्यांनी सांगितलं, तू आपलंच खत आहे, 10-10 किलो प्रत्येक वेळेला वापर ना. घरचंच खत म्हणल्यावर मी 10 किलोच्या ठिकाणी 15-15 किलो नारळाला खत घातलं आणि चमत्कार घडला. ज्या नारळाला 10 वर्ष नारळ लागत नव्हते त्याला 200 नारळ लागायला लागले. मग त्यावेळी मला लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. सिंगल सुपर फॉस्फेटचा डोस आपण 3 वर्ष दिला. फॉस्फेट डेफिशियन्सी होती, आत्ता कळलं माहिती झाल्यानंतर. फॉस्फेट डेफिशियन्सी असताना आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा एवढा डोस दिला पण नारळ लागले नाहीत. पण फॉस्फो कंपोस्ट दिल्यानंतर नारळ कसे लागले. माझं इंजिनिअरिंग ब्रेन जागा झाला. कारण इंजिनियर लोकांना प्रत्येक गोष्ट समजून घेतल्याशिवाय करायची सवय नसते. त्यावेळी मला पहिला प्रश्न पडला, दुर्दैवाने जो शेतकऱ्यांना पडत नाही, तो पहिला प्रश्न पडला म्हणजे आपण जी खतं देतो ती पिकाला उपलब्ध कशी होतात. अगदी बेसिक प्रश्न आहे की आपण खतं टाकतो, काय असतील, युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, 9-24-24 असेल किंवा अजून जी काही खतं ती पिकाला उपलब्ध कशी होतात, हा मला बेसिक प्रश्न पडला. या प्रश्नाचं उत्तर मिळायला मला खूप काम करावं लागलं, खूप प्रयोग करायला लागले, खूप रिसर्च करायला लागला, खूप अभ्यास करायला लागला. तेव्हा या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं की ही रासायनिक खतं किंवा फॉस्फेट, पोटॅश सारखे घटक पिकाला उपलब्ध कसे होतात.
100 पैकी 99 शेतकऱ्यांना विचारलं की ते उत्तर देतात की काय सोपं आहे, पाण्यात विरघळतात, आपण खतं दिल्यानंतर पाणी दिलं की पाण्यात विरघळतात आणि मुळावाटे शोषली जातात. तर ही गोष्ट मला चुकीची आहे हे त्यावेळी कळलं. आज आपण घरी गेल्यानंतर बायकोला जेवायला वाढायला सांगितलं आणि बायकोनी समोर ताट ठेवलं. एका ताटामध्ये गहू, तांदूळ, डाळ आणि वांग आणि सांगितलं जेवा. जेवू नाही शकणार. त्या आपल्या अन्नाचा जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत आपण खाऊ शकत नाही. तीच गोष्ट खतांच्या बाबतीत आहे. जोपर्यंत आपण जी खतं देतो त्यांचा स्वयंपाक होत नाही, त्या स्वयंपाकाला शास्त्रीय भाषेत विघटन असं म्हणतात, त्यांचं विघटन होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही रुपयाची खतं द्या ती पिकाला उपलब्ध होत नाही. हे विघटन करतं कोण? तर हे विघटन करतं जमिनीत असणारे सूक्ष्म जीवाणू. जोपर्यंत आपल्या जमिनीत सूक्ष्म जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर नाही तोपर्यंत आपण दिलेली खतं पिकाला उपलब्ध होत नाहीत. मग आपल्या जमिनीत किती आहेत सूक्ष्म जीवाणूंची संख्या? याचं एक गमतीशीर उदाहरण घडलं. जळगावला माझी मीटिंग होती. प्रमुख पाहुणे होते एकनाथजी खडसे, त्यावेळी मिनिस्टर होते. आणि कार्यक्रमाची अजेंडा असा होता की आधी मी बोलणार आणि सगळ्यात शेवटी अध्यक्ष भाषण म्हणून खडसे साहेब बोलणार. खडसे साहेबांनी मला विनंती केली की मला लवकर जायचंय, मी आधी बोलतो आणि पळतो. त्यामुळे ते आधी बोलले. त्यांनी भाषणात खूप ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी 1947 पासून 2025 पर्यंत काय काय प्रगती केली त्याचं खूप काय काय सांगितलं की इरिगेशन मध्ये किती, मायक्रो इरिगेशन, पेस्टिसाइड, सीड, सगळे अनेक आपण ज्या गोष्टी डेव्हलप केल्या त्याची सगळी यादी वाचून दाखवली. पण खडसे साहेबांचं भाषण संपल्यावर मी त्यांना म्हटलं, साहेब माझी एक छोटीशी विनंती आहे, माझं 5 मिनिटं ऐका आणि मग तुम्ही जा. बरं, 5 मिनिटं थांबले. मग त्यांना मी म्हटलं ही प्रगती केली ही नक्कीच बरोबर आहे, त्यात काही चुकीचं काहीच नाही आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की 1947ला 75 वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी भारतातल्या जमिनींचा सरासरी सेंद्रिय कर्ब होता 3%, जो 75 वर्षात आम्ही आणला 0.5%. 3% सेंद्रिय खत असताना 2 बैल जोड्यांवर नांगरट होत होती. आज 60 HP ट्रॅक्टर जरा खोल नांगरायला गेलं की वरची चाकं उचलतोय. ही परिस्थिती आज आहे की जमिनी एवढ्या खराब झाल्यात की त्याचा सेंद्रिय कर्ब 0.5% आलाय. त्यातले सेंद्रिय कर्ब हा सूक्ष्म जीवाणूंचं अन्न आहे. त्यामुळे सूक्ष्म जीवाणूंना जोपर्यंत अन्न मिळत नाही, सेंद्रिय पदार्थ मिळत नाहीत तोपर्यंत त्यांची वाढ होणार नाही. आणि त्यांची वाढ नाही झाली तर आपण किती खतं टाका ती उपलब्ध होणार नाही. हे बेसिक आहे. आज पूर्वी गोधन म्हणजे खूप मोठी गोष्ट समजली जायची. पैसा नसला तरी चालेल पण माझ्याकडे मोठं गोधन आहे. आज परिस्थिती बदलत चालली आहे. मलाही माहिती आहे केमिकल फर्टिलायझर फार मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. इथं मला फॉस्फो कंपोस्टला का रिझल्ट आला आणि सिंगल सुपर फॉस्फेटला का नाही आला? एक, माझ्या त्या जमिनीमध्ये मी कधी सेंद्रिय खत टाकलं नव्हतं, त्यामुळं त्याचा सेंद्रिय कर्ब कमी होता, सूक्ष्म जीवाणू नव्हते. फॉस्फो कंपोस्ट ही कन्सेप्ट वेगळी आहे. याची अजून एक गंमत सांगतो. फॉस्फो कंपोस्ट मी जेव्हा बनवायला सुरुवात केली तेव्हा 2 ट्रायल घेतल्या. एक शाहू म्हणून आमच्याकडे कारखाना आहे, शाहू कागल, खूप मोठा फेमस, म्हणजे सगळ्यात जास्त रिकव्हरी भारतात असणारा कारखाना आहे. तिथं राजे चेअरमन होते, त्यांनी मला ट्रायल घ्यायला सांगितली. 2003 सालातली गोष्ट आहे. ट्रायल घेतली आम्ही, साधारण 35 प्लॉटवर ट्रायल घेतली. निम्म्या प्लॉटला DAP, निम्म्या प्लॉटला फॉस्फो कंपोस्ट. त्याच वेळी मी बेळगावला ट्रायल घेतली, बेळगावला बटाट्यावर ट्रायल घेतली. असेच 30-35 प्लॉट होते. निम्म्या प्लॉटला फॉस्फो कंपोस्ट, निम्म्या प्लॉटला DAP. गंमत म्हणजे माझी उसावरची ट्रायल जबरदस्त सक्सेसफुल झाली. मला 30% एक्स्ट्रा यील्ड मिळालं. आणि बेळगावची
बटाट्यावरची ट्रायल मिझरेबली फेल गेली. म्हणजे जिथं फॉस्फोकंपोस्ट वापरलं होतं तिथं उत्पन्न कमी आलं. त्याच्यानंतर माझं केमिकल इंजिनिअरिंगचं सगळं ज्ञान, सगळा एक्सपिरियन्स त्याच्यात आला. आणि त्यावेळी मला कळलं की आपण जे फॉस्फोकंपोस्ट बनवत होतो ते स्लो रिलीज आहे, हळूहळू पिकाला मिळतं. त्यामुळं लॉंग ड्युरेशन क्रॉप्स, केळी, ऊस यांना त्याचे इफेक्ट त्यावेळी चांगले जाणवले. शॉर्ट ड्युरेशन क्रॉपला इफेक्ट कमी जाणवले. त्याच्यानंतर मी त्या फॉस्फोकंपोस्टवर 15 वर्ष काम केलं. त्याला लोकमान्यता होती. मी गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, नंतर महाराष्ट्र तर आहेच, कर्नाटक, आफ्रिका इत्यादी ठिकाणी त्या फॉस्फोकंपोस्टवर काम केलं. गुजरात गव्हर्नमेंटनी तर मला 125 रुपये पर बॅग सबसिडी दिली होती. अजूनही आहे फॉस्फोकंपोस्ट, आता प्रॉम त्याला म्हणतात. त्याला आता गुजरात गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. मी 5-6 स्टेटमध्ये, आफ्रिकेत सुद्धा ते नेलं, टांझानियाला आणि केनियाला, तिथं पण त्याचा प्रसार केला. त्याच्यावर काम केलं. जे स्लो रिलीज होतं ते इमिजिएट रिलीज होण्यासाठी जे टेक्निकल काम करायचं होतं ते मी त्याच्यावर केलं. आणि आज मी सांगू शकतो की जे प्रॉम आहे किंवा ज्याला वृंदावन फॉस म्हणून तिथं पिवळ्या रंगाची बॅग आहे, ही 1 महिन्याच्या म्हणजे कोथिंबिरी सारख्या पिकापासून, भाजीपाल्यांपासून यांना इमिजिएटली फॉस्फेट रिलीज करणारी खत आहे. ह्याचं फॉस्फेट रिलीज का होतो? याचा फॉस्फेटचा जो रॉ मटेरियल आहे की ज्याच्यापासून फॉस्फेट तयार होतं ते म्हणजे रॉक फॉस्फेट. रॉक फॉस्फेटवर केमिकल प्रक्रिया केली की DAP सिंगल सुपर फॉस्फेट तयार होतात. आणि या रॉक फॉस्फेट कंपोस्ट, विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि कल्चर्स यांना एकत्र केल्यानंतर जे विघटन जमिनीत होतं, मी अजून फार टेक्निकल बोलणार नाही कारण टेक्निकल सेशन नाही आहे, तर जे विघटन, जो स्वयंपाक जमिनीत होतो आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म जीवाणू कमी असल्यामुळे तो न होता ती खतं फिक्स होतात, म्हणजे तशीच पडून राहतात, ती आता उपलब्ध व्हायला लागली. का तर सोबत जीवाणू आहेत, सूक्ष्म जीवाणू आहेत आणि सोबत सेंद्रिय कर्ब आहे. ही त्याची बेसिक कन्सेप्ट. का फरक पडतो ते. मग फॉस्फोकंपोस्टवर मोठं काम केल्यानंतर त्याला लोकमान्यता मिळायला लागली, पण राजमान्यता मिळत नव्हती. मग दिल्लीमध्ये भरपूर फेऱ्या मारल्या आणि फॉस्फोकंपोस्टला फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून FCO मध्ये मान्यता मिळाली. हे सॅम्पल माझं, मी जेव्हा प्रॉम ह्याच्यात FCO मध्ये आलं त्यावेळी माझं सॅम्पल मी ह्याला पाठवलं होतं भोपाळला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्सेस, आणि तिथं त्यातला P2O5 10.42 आला. त्यामुळं इथं गव्हर्नमेंट डिपार्टमेंटशी संबंधित लोक असतील त्यांना माहिती आहे की पूर्वी प्रॉमला जी स्पेसिफिकेशन होती ती 10.42 होती, जो माझं सॅम्पल हे केलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रॉम हे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आणलं आणि नंतर त्याचं 10.42चं 8% झालं. तर हे प्रॉम किंवा वृंदावन फॉस हे रासायनिक स्फुरद खतांना पर्याय आहे. आजपर्यंत सेंद्रिय सगळे बोलतात, पण रासायनिक खतांना पर्याय कोणी देत नव्हतं. हा पर्याय आम्ही पहिल्यांदा दिला प्रॉमच्या रूपाने फॉस्फेटला. त्याच्यानंतर 2012 साली गंगाखेड शुगर्स म्हणून एक गंगाखेडला रत्नाकर गुट्टेंची साखर कारखाना आहे, तिथं मी कन्सल्टंट म्हणून मला त्यांनी असाइनमेंट दिली होती की केन डेव्हलपमेंटचं कन्सल्टेशन तुमच्याकडे घ्या. आपल्याकडं माहित असेल की साखर कारखान्याशी संबंधित बरेच जण असतील, डिस्टिलरीमध्ये स्पेंटवॉश तयार होतो. 1 लिटर अल्कोहोल जेव्हा तयार होतं त्याच्यासोबत 8 लिटर स्पेंटवॉश तयार होतं. या स्पेंटवॉशचं काय करायचं तर कंपोस्टिंगला ते प्रेसमडवर स्प्रे करतात, पण त्या स्पेंटवॉशमुळं जमिनी खराब व्हायला लागल्या, आजूबाजूच्या विहिरी किंवा बोरिंगला प्रॉब्लेम यायला लागला, म्हणून पोल्युशन कंट्रोल बोर्डाने स्पेंटवॉश स्प्रेइंग बंद केलं आणि कंपल्सरी केलं की इन्सिनेटर बॉयलर तुम्ही बसवला पाहिजे. इन्सिनेटर बॉयलरमध्ये स्पेंटवॉश मधलं सगळं पाणी काढून घेतलं जातं. स्पेंटवॉशचा जो लगदा असतो तो लगदा आणि कोल म्हणजे कोळसा हे एकत्रपणे जाळतात
पहिला भारतातला इन्सिनेटर बॉयलर गंगाखेडला गुट्टे साहेबांनी बसवला आणि मी कन्सल्टंट म्हणून काम करायला गेल्यानंतर त्यांनी त्या इन्सिनेटर बॉयलरची ॲश मला दिली. ॲश मी टेस्ट करून घेतली, त्याच्यात K2O म्हणजे पोटॅश हा साधारण 22% होता. 22% पोटॅश पासून खत करायचं. मग त्याच्यावर 2 वर्ष आम्ही खूप त्याचा दुसरा हे होता म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी खूप जास्त होती, EC ज्याला म्हणतात, जो 3%च्या आत पाहिजे तो जवळजवळ 12% होता. मग त्याच्यावर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काम करण्यासाठी खूप आम्ही प्रयोग केले आणि पहिलं PDM जे आता पीडीएम पोटॅश डिराइव्ड फ्रॉम मोलॅसिस जे म्हणतात, पहिलं PDMचं प्रोडक्शन मी 2012 साली गंगाखेड शुगरला केलं. आमचं PDM थोडं वेगळं आहे, गोळी नाहीये, पावडर फॉर्म मध्ये, कारण गोळीमधले खत कुठलंही पिकाला लागू होत नाही. शेतकऱ्यांची एक मानसिकता आहे की दाणेदार खत पाहिजे. खत हे मातीमध्ये मिसळल्याशिवाय पिकाला उपलब्ध होत नाही. तुम्ही गोळी वर्षानुवर्ष तशीच पडलेली नांगरताना म्हणजे खतं टाकून झाल्यानंतर परत आपण जेव्हा नांगरतो, खोडवा गेल्यानंतर किंवा केळी काढल्यानंतर, पिलबॅक गेल्यानंतर नांगरताना ते गोळी तशीच दिसते, ही खतात मातीत मिक्सच होत नाही. लिक्विड गोष्ट वेगळी आहे, सॉइल ऍप्लिकेशन बद्दल बोलतोय. तर गोळी ही कधीच विरघळत नाही सहजपणे मातीत. त्यामुळे आम्ही आमचं PDM आहे ते पोटॅश फॉर्म मध्ये ठेवलेलं आहे. PDM माझं सगळ्यात मोठं प्रमोट झालं जळगावला. जळगावला मी केळीवर गेली 10 वर्ष काम करतोय. जळगावला माझा जवळ 5-7 हजार टनाचा टोटल सेल आहे माझ्या प्रोडक्टचा. जळगावला आपण सगळी इथं बरेचसे केळीचे आहेत म्हणून मी थोडंसं हे बोलतो. जळगावला एक अशी पद्धत आहे की फार मोठ्या प्रमाणावर शेणखताचा वापर करायचा. म्हणजे एक टेनुशेट म्हणून तिथे एक शेतकरी होते, त्यांच्याकडं मी गेलो होतो. 1.5 लाख खोडं होती त्यांची. सुरुवातीला मला एंट्रीज देत नव्हते, म्हणाले की आम्हाला ऑर्गॅनिक बद्दल तुम्ही काही बोलू नका, सेंद्रिय बद्दल, मी एवढ्या ट्रॉल्या शेणखत वापरतो. मग एका मध्यस्थाच्या थ्रू त्यांना मला भेटायला मिळालं. मी त्यांच्याशी भेट घेत असताना त्यांच्या मुलांनी सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट आणून दाखवला मला, त्यांच्या माती परीक्षणाचा. म्हटलं एवढं शेणखत वापरतायत म्हणल्यावर यांचा सॉइल ऑर्गॅनिक कार्बन 1.5 वगैरे असायला हवा. मी जेव्हा बघितला तेव्हा 0.22. मी टेनुशेटनं म्हणलं एक तर तुम्ही खोटं बोलताय की एवढं शेणखत टाकताय, किंवा हा सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट चुकीचा आहे, एक काहीतरी असतं. नाही म्हणे बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी 1019 पोती MOP पांढरं पोटॅश ड्रिप मधून सोडतो. MOP 19 पोती MOP मधलं, पहिली गोष्ट MOP हे विद्राव्य खत नाही. त्याच्यावर कुठेही लिहिलेलं नाही MOPच्या बॅगवर की हे विद्राव्य खत आहे. ते सॉइल ऍप्लिकेशन खत आहे, ज्याचं विघटन आज टाकल्यानंतर 45 दिवसांनी होतं. 45 दिवसांनी जेव्हा, आणि अत्यंत सोल्युबल असणारं हे खत सॉइल ऍप्लिकेशन असणारं 45 दिवसांनी विघटित होतं. जेव्हा ते विघटन होतं तेव्हा रूट झोन सोडून ते खाली गेलेलं असतं पाण्याबरोबर. आणि या MOPचा ड्रिपमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर केल्यानंतर द्राक्ष बागायतदार इथं जर कोणी एखादा जर असेल तर त्यांनी, मी 1 लाख रुपये देतो, MOPचं पोतं टाकून दाखवावं. आज जर MOP द्राक्षाला दिलं, दुसऱ्या दिवशी बाग तडकते, द्राक्ष तडकतात. का तर या MOP मध्ये 40% क्लोराईड आहे. घराच्या आपल्या टाकीत किडे झाल्यानंतर जे औषध टाकतो ते क्लोरीन, ते क्लोराईड MOP मध्ये 40% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्लोरीन म्हणजे विष, आणि सोबत इतक्या ट्रॉल्या शेणखत अमृत एकत्र करून शेवट इफेक्ट काय झाला तर काहीच झाला नाही. तर या MOPला पर्याय म्हणून मध्ये आम्ही जळगावला हे PDM पोटॅश आमचं जे आहे क्रोम ते इंट्रोड्यूस केलं. सुरुवातीला मी जळगावला साधारण आतापर्यंत 200 मीटिंग्स घेतल्या असतील फार्मरच्या. अर्ध वापरायला सांगितलं. तुमची 10,000 खोडं आहेत ना, 2,000ला
MOP सोडणं बंद करा आणि आमचं पोटॅश वापरून बघा. त्याचे रिझल्ट्स एवढे जबरदस्त मिळत गेले की पोटॅश आज आमचं जळगावला काळं पोटॅश म्हणून ओळखलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर चालतं. मग जळगावला लेबरचा प्रॉब्लेम फार मोठा आहे. एक खत सगळी मिक्स करायची, टाकायची, खूप प्रॉब्लेम आहे. म्हणून जळगावच्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की साहेब असं एखादं खत डेव्हलप करा की जे टाकलं की बाकी काही टाकायची गरज नाही. आम्ही त्याच्यापूर्वी एक सगळ्यांसाठी म्हणून सांगतो की रासायनिक खतं युरिया सोडू ना, 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आज आपण खतं कशी टाकतो, एक ताडपत्री अंतरतो, त्याच्यावर 10-26-26 DAP MOP सगळं टाकतो, त्याच्यावर मायक्रोन्यूट्रिएंटची बॅग टाकतात ना, झिंक, फेरस, बोरॉन. पहिली गोष्ट, अशा प्रकारे खतं टाकणं ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. मायक्रोन्यूट्रिएंट आणि फॉस्फेट एकत्र कधीही वापरायचं नसतं, कधीच. ते जर वापरलं तर झिंक फॉस्फेट नावाचं उंदीर मारायचं औषध तयार होतं रासायनिक प्रक्रिया होऊन, आणि जर फॉस्फेटही मिळत नाही आणि जर झिंकही मिळत नाही, मग आपल्याला जो अपेक्षित रिझल्ट असतो तो कधीच मिळत नाही. त्यामुळं मायक्रोन्यूट्रिएंट आणि फॉस्फेट फर्टिलायझर ही वेगळी टाकायची. दुसरी गोष्ट, भट्टी नावाची आम्ही कन्सेप्ट डेव्हलप केली, जी प्रत्येक शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे. 2च ऑप्शन्स आहेत तुमच्याकडं. एक तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% वर न्या, अन्यथा रासायनिक खतं ही भट्टी लावूनच द्यायची. भट्टी लावणे म्हणजे काय, आत्ता जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म जीवाणू कमी आहेत, हा प्रॉब्लेम आहे. एका वर्षात हा काही वाढणार नाही. जर तुम्हाला आज ठरवलं की माझ्या जमिनी सुधारायच्या, तर ती एक तपश्चर्या असणार आहे की तुम्हाला अनेक वर्ष काम करून ऑर्गॅनिक मॅटर, शेणखत, पाचट हे सगळी जे आहेत ते करून ते वाढवायला लागणार आहे. ती तपश्चर्या आहे. पण आज या प्रॉब्लेमला सोल्युशन काय, आज मला खतं द्यायची जी पिकाला उपलब्ध व्हायला पाहिजेत. शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी 10,000 रुपयाची किंवा 25,000 रुपयाची खतं वापरली हा शब्द विसरून जा. मी 25,000ची खतं वापरली आणि माझ्या पिकांनी 25,000ची खतं उचलली, हे खूप महत्वाचं आहे. आज परिस्थिती आहे की 25,000ची खतं वापरतो आणि उचलली जातात फक्त 2,000 ते 3,000 रुपयाची, बाकी सगळी जमिनीत तशीच पडून राहतात. तर भट्टी कन्सेप्ट कशी आहे, मी एक NPK बुस्टर म्हणून प्रॉडक्ट डेव्हलप केले, जे शेणखताला पर्याय आहे, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आणि सूक्ष्म जीवाणू मोठ्या प्रमाणावर आहेत. आज युरिया सोडून, अमोनियम सल्फेट आणि युरिया सोडून, नायट्रोजन सोडून फॉस्फेट आणि पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रियन्स हे घटक जर तुम्हाला टाकायचे असतील तर एक बॅग DAP किंवा एक बॅग 10-26-26 किंवा एक बॅग 9-24-24 जर टाकायची असेल तर त्याच्यासोबत 2 बॅगा NPK बुस्टर मिक्स करा, थोडंसं ओलसर करा. ज्या बॅगेतून तुम्ही ते काढलं त्या बॅगेत परत ठेवा मिक्स करून आणि 8 दिवसांनी वापरा. 8 दिवसांनी जो फॉस्फेट आहे, जो पोटॅश आहे, जो झिंक आहे तो चिलेटेड होतो. चिलेटेड याला मराठीमध्ये चिलेटेड झिंक, चिलेटेड तुम्ही शब्द ऐकले असतील, चिलेटेडला मराठीत आवरण म्हणतात. तर हा पोटॅश हा किंवा जे घटक आहे त्याला ऑर्गॅनिक कार्बनचं किंवा त्याला टेक्निकल भाषेत ह्युमस म्हणतात, ह्युमसचं कोटिंग होतं. तो ह्युमसनी चिलेटेड होतो आणि जेव्हा जमिनीत तो टाकला जातो तेव्हा जमिनीत असणारे जे क्षार आहेत, कॅल्शियम विशेषतः, त्या कॅल्शियम आणि फॉस्फेट हे एकमेकांना चिकटले की फिक्स होतात. त्यांच्यामध्ये ती भिंत तयार होते ह्युमसची. म्हणून आम्ही रेकमेंड करत असतो की भट्टी लावून खतं द्या, नुसती टाकू नका, भट्टी लावून टाका. NPK बुस्टर सोबत मिक्स करून टाका किंवा चाललेल्या उत्कृष्ट पतीच्या शेणखतासोबत मिक्स करून टाका. त्याला भट्टी 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 हे नाव पडल्यानंतर आम्ही मग ते जे खत डेव्हलप केलं त्याचं नाव भट्टी स्पेशल असं ठेवलं. ही भट्टी आम्ही लावलेली आहे आमच्याकडं. त्या खतामध्ये 5% ते 6% फॉस्फेट आहे, 5 ते 6% पोटॅश आहे, जेवढं लागतं तेवढं झिंक, फेरस, बोरॉन आहे
आपल्या जमिनीत या तीनच घटकांची कमतरता आहे. आपल्या जमिनीला कॅल्शियम मॅग्नेशियम लागत नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि या भागातल्या जमिनींमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला लागतं सल्फर, कारण आपला सामू खूप वाढत गेलाय. त्यामुळे डोसिंग करताना सल्फर वापरणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तेव्हा या पोटॅश, फॉस्फेट, झिंक, फेरस, बोरॉन 5 प्रकारचे बॅक्टेरिया, वॅम, पीएचडी, केएमबी, झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि ॲझिटोबॅक्टर, हे 5 बॅक्टेरिया याचं कॉम्बिनेशन करून आम्ही भट्टी स्पेशल हे प्रॉडक्ट डेव्हलप केले. उसाला, केळीला, डाळिंबाला अथवा लिंबाला इतर कुठलंही रासायनिक खत अथवा शेणखत वापरायची गरज नाही. फक्त नायट्रोजन त्याच्यात नाहीये. नत्राची ते गरज भागवण्यासाठी आम्ही केळीला अमोनियम सल्फेट ड्रिप मधून रेकमेंड करतो आणि उसाला शेतकरी युरिया इतका फिक्स झालाय डोक्यात की युरिया शिवाय दुसरं खत टाकणार नाही, त्यामुळं युरिया रेकमेंड करतो सोबत. तर अशा पद्धतीने आम्ही डोसेस बनवलेले आहेत, ते तुम्हाला पोचलेच असतील, की ज्याच्यात केळी, ऊस इथली जी मुख्य पिकं आहेत, डाळिंब, ह्याच्यासाठी हे तुम्ही वापरू शकता. माझी विनंती अशी आहे की पवार साहेबांनी सांगितलं तरी सगळं वापरू नका. आज गुरुपौर्णिमा आहे. सगळ्यात मोठा गुरु कोण? स्वतःला आलेला अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. त्याच्यापेक्षा मोठा गुरु कोण नाही. तर वापरताना तुमचे जर 10,000 खोडं असतील, 2,000 खोडांना ट्राय करा. 5 एकर ऊस असेल, 2 एकरावर ट्राय करा. 500 लिंब असतील, 100 लिंबांवर ट्राय करा. पूर्ण करू नका, कारण ह्याचे रिझल्ट हे स्वतःला दिसणं खूप गरजेचं आहे. आज इथं माझा 25 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रात. माझा पुस्तकी अनुभव नाही, माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे. प्रत्येक गोष्ट मी करून पाहिलेली आहे. त्यामुळं काही टिप्स द्यायच्या आहेत मला शेतकऱ्यांना, म्हणजे ऊस उत्पादकांना. पहिली टिप, 80 टनाच्या खाली जर तुम्ही उत्पादन घेत असाल तर शेती करू नका ऊसाची. 80 टन तुम्हाला हे उत्पादन मिळालंच पाहिजे. मिळत का नाही? कारण ज्या ऊसाला पहिले 3 महिने लहान मुलासारखं जपायचं असतं, त्या ऊसाकडं आपण दुर्लक्ष करतो. सगळ्यात महत्वाचा ऊस शेतीमधला भाग म्हणजे एकरी 40,000 ऊस हा फॅक्टरीत गेलाच पाहिजे. आमचा जात नाही. आणि ते जर तुम्हाला स्वतः अनुभव घेऊन बघायचा असेल तर आपला ऊस तुटल्यानंतर आपल्या प्लॉटवर जाताना एक 4 खुट्ट्या, एक टेप आणि लाईनदोरी घेऊन जा. 33 फुटावर 4 खुट्ट्या रोवा. तो 1 गुंठ्याचा प्लॉट तयार करा आणि तुटलेल्या ऊसांची संख्या मोजा. 600च्या वर नसणार आहे. ऊसाचं वजन 2, 2.5, 3, 4 किलो नेची जबाबदारी माझी. 40,000 संख्या ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यासाठी ऊस शेतीत जर तुम्ही 40,000 संख्या ठेवली ना तर 80 टन ते 120 टन कुठंच जात नाही. पण ही संख्या राहत का नाही? पहिली गोष्ट, गॅप्स फार मोठ्या प्रमाणावर असतात. त्या गॅप्सकडे आपण दुर्लक्ष करतो. गॅप पडल्या तर नांग्या भरण्यासाठी कांड्या वापरतो. बरोबर आहे ना? कांडीनी नांगी भरली जाते. ह्याच्या पुढे एक नवीन पद्धत लक्षात घ्या. ऊसासाठी 6 सरींची लागण झाली की 7व्या सरीला 1 डोळ्याची लागण वरंब्यावर करायची, बोधावर. परत 6 सऱ्यांची झाली की 7व्या सरीला बोधावर लागवण करायची. बोधावर का? तर जेव्हा गॅप्स तुम्हाला दिसतील त्या गॅप भरण्यासाठी बोधावर तुम्ही हात खाली घालून मातीच्या रोप काढायला गेला तर ते रोप निघतं. सरीमधलं काढायला गेला तर मुळं तुटून येतात. म्हणून बोधावरची रोपांनी गॅप्स भरायच्या. गॅप्स पडण्याचं कारण काय? आपल्या ऊसाच्या बियाणाचं वजन वय हे 9 ते 10 महिन्याच्या वर नसावं. आम्ही 12 महिने, 13 महिने, 14 महिन्याचं बियाणं वापरतो. ठीक आहे, मला माहिती आहे 9-10 महिन्याचं मिळत नाही. मिळत नसेल, 10-12 महिन्याचं, 13 महिन्याचं जर बियाणं आलं तर खालचे 2 फूट ज्याचे डोळे अतिशय निब्बर
वाळलेले असतात, ज्याच्यातून ऊस उगवून येत नाही आणि गॅप पडतात, ते 2-2.5 फूट तोडा आणि जनावरांना खायला द्या. पण तो जमिनीत जाता कामा नये. जमिनीत गेला की तुमची 40,000ची संख्या ही कमी येणार आहे. त्यामुळे 40,000ची संख्या मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे. खोडव्याला आम्ही पाचट जाळून ऊस जेव्हा उगवून येतो तेव्हा शेताकडे फिरकतो, तोपर्यंत फिरकतच नाही. खोडव्याला जर तुम्ही पहिल्या 21 दिवसात बगला फोडून पाण्याचा आणि खताचा पहिला डोस दिला तर फुटवे इतके चांगले येतात, संख्या चांगली होती. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला खोडव्याचं उत्पन्न हे लावणीपेक्षा जास्त मिळालेलं आहे. त्यामुळे खोडव्याला सुरुवातीला लक्ष देणं फार महत्वाचं असतं. मी शिमोगा म्हणून एक गाव आहे कर्नाटकात, तिथं एक उत्तमदास नावाचा शेतकरी आहे. त्याला भेटायला खास मी गेलो होतो. त्याचा त्यावेळी 49वा खोडवा चालू होता. 49 वर्ष त्यांनी कंटिन्यू, म्हणजे ते मला जात सुद्धा माहित नाही कुठल्या ऊसाची जात आहे. तो काय करायचा, पाचटचं कधी जाळलंच नाही. खोडव्याला जिथं गॅप्स होत्या तिथं तो 3-3 रोपं लावायचा. एका ठिकाणी जिथं गॅप आहे तिथं 3 रोपं ऊसाची लावायची. म्हणजे त्याचं 75% खोडवा असायचा आणि 25% नवी लागण असायची. असं त्याने 49 वर्ष केलं आणि सरासरी 80 टन उत्पादन तो घेत होता. तर हे ऊसाच्या बाबतीत करायच्या गोष्टी. केळीला जे बदल करायचे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे केळी बेडवर लावायला सुरुवात करा. लावतात तुमच्या भागात, जळगावला अजून लावत नाहीत. तुमच्या भागात ती पद्धत सुरू झाली आहे. बेडवर लावण करणे केळीची खूप महत्वाचं आहे. कारण बेडवर लागण केली तर तिथं सूक्ष्म जीवाणूंची संख्या जास्त असते. बोधावर कधीही सरीपेक्षा सूक्ष्म जीवाणू जास्त असतात. तेव्हा बेडवर लावण केली तर दुसरा फायदा होतो, केळी पडत नाहीत. कारण मुळं खोल जात असतात त्याची. सरीमध्ये लावली आणि बेडमध्ये लावली, याच्यात मुळांची खोली ही बेडवर जास्त असते, त्यामुळं केळी पडत नाही. दुसरी गोष्ट, दोन्ही बाजूला नळ्या टाका. सिंगल नळीवर केळी नाही घ्यायची, डबल नळीवर घ्यायची. का तर झाड कलत नाही. एका साईडला तुम्ही केळी ड्रिपची लाईन टाकली की तिथले मुळांची वाढ चांगली होते आणि झाड कलतं आणि पडू शकतं किंवा त्याला चहूबाजूनी हे मिळत नाही. अजून एक गोष्ट प्रयोग म्हणून करा, कारण हे सोपं नाही. हे मी फिलिपिन्सला शिकलो, फिलिपिन टेक्नॉलॉजी केळीमधली. साधारण 4 महिन्याचं केळीचं झाड झालं की त्याची पिल्लं उगवायला सुरुवात होतात. तर त्या पिल्लामधलं जे सगळ्यात हेल्दी पिल्ल आहे, हेल्दी झाड आहे, ते ठेवायचं, बाकीची सगळी काढून टाकायची. झाडाच्या केळी परत उगवू नयेत म्हणून अगदी सोपा उपाय म्हणजे त्याला भोग पाडायचं, केळी पिल्ल कापल्यानंतर आणि त्याच्यात हे डिझेल टाकायचं. डिझेलचे 2 थेंब टाकल्यानंतर ते झाड परत येत नाही, नाहीतर आपल्याला ते सारखं तोडायला लागत बसतं. ते डिझेल टाकलं की लगेच फायदा होतो. तर हे जे 4 महिन्याचं जे झाड आहे, पिल्लू आहे, त्याला नवीन झाड असल्यासारखं वाढवायचं. म्हणजे जेव्हा तुमची 9-10 महिन्यानंतर केळी हार्वेस्टिंग होते त्यावेळी हे झाड असतं 6 महिन्याचं किंवा 5 महिन्याचं, त्याला वाढू द्यायचं. फिलिपाईन्समध्ये 5 वर्षात 9 खोडवे घेतात. म्हणजे दर 5 महिन्यांनी केळीचं उत्पन्न मिळतं त्यांना. आपल्याकडे जे 1 वर्षांनी होतं ते दर 5 महिन्यांनी ते घेतात. त्याला फिलिपिन टेक्नॉलॉजी मिळतात. ट्रायल इथं करायला हरकत नाही, कारण त्यात पूर्ण ट्रेनिंग. तुमची जर 10 एकर असेल तर एक अर्ध्या एकरावर तो प्रयोग करून बघायला हरकत नाही. मी सगळे शिकलोय ते प्रयोग करूनच शिकलोय. जेव्हा मी सरीची रुंदी 5 फूट 4.5 फूट ठेवा म्हणतो, 5 फूट आयडियल आहे, पण 5 फूट ठेवली तर पॉवर टिलरनी काम करताना 6 इंचाची गॅप पडते. मी गंगाखेडला 2 फूट ते 10 फूट सऱ्या ठेवल्या आहेत आणि 5 फुटात मला मॅक्सिमम उत्पादन मिळालं. म्हणजे सगळे प्रयोग करूनच मी बोलतोय, म्हणजे पुस्तकी काही सांगत नाहीये. जे मला अनुभव आले होते ते तुमच्या पुढे सांगतोय. केळीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, पांढरं पोटॅश सोडू नका. एमओपी ड्रिप वाटे देऊ नका. त्याच्याने तुम्ही एमओपी देऊन बघा,
मुळं सगळी जडक काळ्या पडलेल्या दिसतात तुम्हाला. 100 रुपयाचं MOP सोडायचं मला वाटतं या भागात ती पद्धत अजून नाहीये. फार कमी शेतकरी आहेत की जे MOP सोडतात. MOPच्या ऐवजी 25% युरिया आणि 75% 0050 हे कॉम्बिनेशन स्वस्त पडतं. 13,045 महाग आहे. त्यामुळे 25% युरिया आणि 0050 सोडणं हे स्वस्त पडतं. 7व्या महिन्यानंतर हे रेग्युलर तुम्हाला दर महिन्याला 10 किलो सोडणं गरजेचं आहे. पोटॅश आणि पोटॅशचा वापर तुम्ही आमच्या काळ्या पोटॅशने केला तर फारच फायदा होऊ शकतो. केळीमध्ये सबसॉइलरचा वापर सुद्धा मी करून बघितलेला आहे जळगावला. सबसॉइलर वापरल्यानंतर केळी कधीच पडत नाहीत. म्हणजे आमच्या इथं न्हावी वगैरे जो भाग आहे, तांदळवाडी न्हावी, तिथं बागा पडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तिथं मी सबसॉइलर वापरला. सबसॉइलर वापरल्यानंतर त्याची मुळं इतकी खोल गेली की जिथं सबसॉइलर वापरलाय त्या वादळात केळी टिकली, बाकीची टिकली नाहीत. त्यामुळं सबसॉइलरचा दर 2-3 वर्षांनी वापर केला केळीत तरी खूप फायदा होतो. हा केळीमध्ये काही जे बदल करायचे ती गोष्ट. डाळिंब काही भागात तुमच्याकडे आहे डाळिंब. डाळिंबाला जशी बेडकी फुगली तरी ती बैल होत नाही, किती त्यांनी प्रयत्न केला तरी. डाळिंबाला तुम्ही काही खतं टाका, काही सोडा, डाळिंबाचा जो साईज असतो तो त्याच्या देठात ठरतो. जिथं काडीमध्ये डाळिंब तयार होतं त्यावेळी त्याला त्याच्यात किती हे असणार आहेत बिया ते तिथं ठरतं. डाळिंबाला जनरली 2 डोस केले जातात. मी तुम्हाला इथं एक सांगतो की हार्वेस्टिंगच्या आधी 3 आठवडे ते 1 महिना 3रा डोस करा. त्याच्यामुळं काडी पक्व होते आणि बियांची संख्या काडीत वाढते. काडीत बियांची संख्या वाढली की डाळिंबाचा साईज वाढतो, रेट चांगला मिळतो. त्यामुळे डाळिंबाला 3रा डोस जर आपण हार्वेस्टिंगच्या आधी द्यायला सुरुवात केली तर त्याचा खूप फायदा होतो. अशा प्रकारे मी माझे थोडेसे अनुभव, मी खूप लांबलो, वेळ दिला होता मला, त्याच्यापेक्षा बरंच जास्त बोललो, पण माझे अनुभव मी तुम्हाला सांगितले. वृंदावन खतं अर्ध्याला वापरून बघा, पूर्ण वापरू नका. पूर्ण वापरलं तर माझा फायदा आहे, पण मी फायदा नाही म्हणतोय, कारण जळगावला जे मला सक्सेस मिळालं ते अर्ध वापरूनच मिळालं, कारण स्वतः अनुभव घेतला. आज इथं भोयटे साहेब आहेत टेंभुर्णीचे, कुठे गेले? भोयटे साहेब गेले 3 वर्ष द्राक्ष, केळी आणि उसाला माझी खतं वापरतात. त्यांच्याकडूनही अनुभव घेऊ शकता. तर आज मला इथं तुम्ही माझी बडबड इतका वेळ शांतपणे ऐकून घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.